पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न. सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री. तामिळनाडूमध्ये विजय यांच्या शपथविधीवर सावट. बहुमतासाठी लागणारा 118 आमदारांचा आकडा अद्याप जुळला नाही. बहुमतासाठी विजय यांना आणखी 2 आमदारांची आवश्यकता. महायुतीकडून समन्वय समितीमध्ये मोठे बदल. सरकारमध्ये समन्वयासाठी आता मंत्र्यांची समिती. प्रदेशाध्यक्षांऐवजी आता मंत्रीच काम पाहणार. दीड वर्ष उलटूनही राज्यातील महामंडळ वाटप रखडलेलंच. महायुतीमध्ये एकमत होत नसल्यानं महामंडळ वाटपाचं घोंगडं भिजत. इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं महामंडळ वाटपाला ब्रेक. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदीमध्ये शाई ओतली. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक. लवांडे यांनी जाहीर केलेल्या वारकरी संप्रदायातील घुसखोर कीर्तनकारांच्या यादीत होतं भंडारेंचं नाव. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी पीडित चिमुकलीचं कुटुंब आक्रमक. फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी उद्या काढणार मूक मोर्चा. मोर्चात सगळ्या नागरिकांना सहभागी होण्याचं आई वडिलांकडून आवाहन. पुण्यात आज रात्रीपासून सीएनजी महागणार. सीएनजी गॅसमध्ये ₹1.5 दरवाढ. टॅक्सी चालक, ऑटो रिक्षा चालकांचा खिशाला कात्री. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवरती उद्या मेगा ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवर आज बोरिवली ते भाईंदर दरम्यान रात्रकालीन ब्लॉक. ब्लॉक काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द. राज्यातील 14 जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा इशारा. कोल्हापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज. 2 दिवस राज्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट. वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यासह पावसामुळे हळद आणि भाजीपाला पिकाचं नुकसान. दुसरीकडे उकाड्यापासून मात्र मोठा दिलासा. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे भारताचे नवीन CDS होणार. विद्यमान CDS अनिल चौहान 30 मेला होणार निवृत्त. लवकरच राजा सुब्रमणी स्वीकारणार पदभार. होर्मुझच्या कोंडीमुळे कच्च्या तेलाचे दर $200 वर जाण्याचा धोका. सामुद्रधुनी बंदच राहिली तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही बसणार फटका. देशात पेट्रोल डिझेल दराचा भडका होण्याची शक्यता.